नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, अलीकडे मत्स्य प्रक्रिया उद्योगाला अनन्यसाधारण असं महत्त्व आलेलं आहे. माशांचं मूल्यवर्धन करून अर्थात कॅनिंग, फ्रीजिंग, ड्राईंग यासारख्या प्रक्रिया माशांवर करून त्यांचं उत्पादन, त्यांच्यापासून मिळणारी जी उत्पादन आहे याला अलीकडे खूप वाव आहे. आणि म्हणूनच भूजलीय मत्स्य प्रक्रिया उद्योगातील संधी हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक सागर जोशी सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. सरांबद्दल सांगायचं तर मत्स्य विज्ञान महाविद्यालय, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ येथे सर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर सर आपलं पुनश्च स्वागत करते आणि आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम भारतामध्ये जी भूजलीय संपत्ती आहे सर त्याबद्दल काय सांगाल? भारताला आपण भूजलीय संपत्तीबाबत जेव्हा म्हणतो म्हणजे त्या भूजलीय संपत्तीमध्ये शक्यतो मोठी धरणं असतील, जलाशय असतील, नदी, नाले, कालवे आणि अगदी शेततळी इथपासून जे जे पाणी मत्स्य उत्पादनासाठी आपण वापरू शकतो ते सर्व म्हणजे भूजलीय म्हणजे त्यातला जो पाण्याचा जो साठा आहे असं आपण म्हणू शकतो की ज्यातनं चांगल्या प्रकारे मत्स्य उत्पादन होऊ शकतं. तर भारतामध्ये जवळपास आजच्या घडीला 3.5 दशलक्ष हेक्टर, 3.5 लाख दशलक्ष हेक्टर एवढे जलाशय आहेत. जवळपास 2 ते 2.5 लाख हे धरणांचं पाणी हेक्टरमध्ये अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे हजारो किलोमीटरच्या नद्या असतील, शेततळी असतील, या सर्वातनं जे मत्स्य उत्पादन निघतं ते भूजलीय मत्स्य उत्पादन. तर हे भूजलीय मत्स्य उत्पादन आजच्या घडीला हे थोडंफार सुरुवातीला दुर्लक्षित होतं, पण सध्या जर आपण बघितलं तर चायनानंतर भारत हा द्वितीय क्रमांकावर आहे भूजलीय मत्स्य उत्पादनात आणि महाराष्ट्रामध्ये आपला जो विदर्भ पट्टा आहे तो महाराष्ट्रातला 1 नंबर आहे भूजलीय मत्स्य उत्पादनामध्ये. सर जेव्हा आपण या भूजलीय मत्स्य प्रक्रिया उद्योगांबद्दल बोलतो तर यामध्ये नेमके कुठले मासे योग्य असतात या व्यवसायासाठी? भूजलीय मध्ये जे आपल्याला जे सगळेच शक्यतो जे मासे मिळतात, अगदी आपण सुरुवातीपासून म्हटलं तर IMC म्हणतो आपण त्याला, म्हणजे रोहू, कटला, मृगल असेल किंवा टिलापिया हा मासा पण आहे, पंगॅशियस आहे. त्यानंतर काही ठिकाणी मिळणारे टेंगरा, पाबदा ह्या प्रकारचे मासे हे सगळेच मासे, इव्हन मरेल आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोड्या पाण्यातली कोळंबी, हे सर्वच मासे हे मत्स्य प्रक्रिया उद्योगासाठी म्हणजे आपण चांगले म्हणू शकतो. बरं, आता जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो सर तर मत्स्य प्रक्रिया उद्योग हा महाराष्ट्रातील कुठल्या भागामध्ये याला जास्त संधी किंवा वाव आहे? आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर मत्स्य प्रक्रिया उद्योग हे प्रामुख्याने समुद्राच्या जवळच आत्तापर्यंत स्थापन झालेले आहेत. पण गेल्या काही वर्षातलं जर ओव्हरऑल प्रोग्रेस बघितली ह्या क्षेत्रातली तर इव्हन आत्ताच्या घडीला सुद्धा गोंदियामध्ये एक नाविन्यपूर्ण शासनाची जी नाविन्यपूर्ण योजना आहे त्याच्यामध्ये एक विदर्भ फिशरीज असोसिएशन यांच्यातर्फे एक छोटा फिश प्रोसेसिंग युनिट त्यांनी आता म्हणजे प्रस्तावित आहे. त्यांचं त्यांनी सध्या आमच्या महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलंय आणि लवकरच त्यांचाही प्लांट विदर्भामध्ये चालू होईल. तर शासकीय योजना आणि याच्यामुळे सध्या लोकांमध्ये ओव्हरऑलच मत्स्य प्रक्रियेबद्दल जे त्यांचं जे नॉलेज आहे ते वाढत आहे. त्यामुळे आता हळूहळू आपण असं म्हणू शकतो की भूजलीय मत्स्य क्षेत्राला सुद्धा चांगला वाव मिळू शकतो. सर आमच्या दर्शकांना मत्स्य प्रक्रियेबद्दल थोडक्यात सांगा. आपण जेव्हा मत्स्य प्रक्रिया म्हणतो म्हणजे मासे ज्यावेळेला पकडला जातो त्यानंतर मासा पकडल्यानंतर त्याच्या अगदी स्वच्छतेपासून त्याची गुणवत्ता वाढवणं असेल किंवा शेल्फ लाईफ वाढवणं असेल ह्यासाठी आणि ओव्हरऑलच त्याचं जे बाजार मूल्य आपण जे वाढवतो त्या सगळ्या प्रक्रियांना आपण फिश प्रोसेसिंग किंवा मत्स्य प्रक्रिया म्हणू शकतो. आता ह्या मत्स्य प्रक्रियेमध्ये खूप काही येतं म्हणजे अगदी मासा पकडल्यानंतर त्याची स्वच्छता करणं हे सुद्धा एक मत्स्य प्रक्रियेचा भाग आहे. त्यानंतर अगदी म्हटलं बर्फीकरण आलं, त्यानंतर वर्गीकरण म्हणजे सॅग्रिगेशन आलं, फ्रीजिंग आलं, ड्राईंग आलं, विविध प्रकारचे मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनं बनवणं आलं, हे सगळं मत्स्य प्रक्रियेचा भाग आहे. अच्छा,
यामध्ये कशा काय रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात सर? आणि स्पेशली जेव्हा आपण ग्रामीण भागाबद्दल बोलतो तर त्या ग्रामीण युवकांना म्हणू दे किंवा स्त्रियांना म्हणू दे, तर यामध्ये रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध होऊ शकतात का? नक्कीच. ह्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची प्रचंड ताकद आहे. म्हणजे अगदी मत्स्य प्रक्रियेच्या प्रत्येक क्षेत्रात म्हणजे आपण म्हणू शकतो की मासे काढणीनंतर अगदी मासे काढताना सुद्धा त्यापासून जरी सुरुवात केली तर बर्फीकरणामध्ये बर्फ कारखाना असेल, शीतसाखळी असेल, त्यानंतर विविध मत्स्य प्रक्रिया असतील, वाळवणं, फ्रीजिंग करणं, गोठवणं, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात रोजगार उत्पन्न होतो. आणि अगदी जे आपण म्हणतोय की मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनं, तर ग्रामीण भागाच्या ह्याने आपण जर विचार केला तर तिथले जे तरुण वर्ग आहे ते सुद्धा छोटेखानी एखादा असा बिझनेस चालू करू शकतात, ड्रायिंग सारखा, की जो कमी फायनान्शियल रिक्वायरमेंट त्याची असते आणि इझिली तो चालू करता येतो. फक्त जागा पाहिजे आणि ऊन तर आपल्याला विदर्भामध्ये मिळालेलंच आहे, तर त्याच्यामुळे ड्रायिंग हे त्या मानाने खूप लवकर होतं. तसेच ज्या वुमन सेल्फ हेल्प ग्रुप आपण ज्या म्हणतो ते सुद्धा अशा प्रकारचे पदार्थ बनवून हे सुपर मार्केट्स वगैरे अशा ठिकाणी विकून एक चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तुम्ही आता जे बोललात सर, जसं कॅनिंग, ड्रायिंग, फ्रीजिंग या सगळ्या प्रक्रिया आहे आणि त्यापासून आपण जे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स बनवतो, मग हे नेमके प्रॉडक्ट्स कुठले कुठले असतात? व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्समध्ये खूप काही आलं. म्हणजे जे आपण हॉटेलमध्ये जाऊन जे पदार्थ खातो ते सगळे आपण माशापासून बनवू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये अख्खा मासा घेऊन सुद्धा पदार्थ बनवता येतात आणि माशांपासून लगदा काढून सुद्धा, म्हणजे आपण त्याची स्किन आणि हाडं हा भाग वेगळा काढून टाकायचा आणि माशाचा लगदा वेगळा काही मशीन्समधनं निघतो, किंवा आपण मासा उकळवून सुद्धा माशाचा लगदा वेगळा काढून घेऊ शकतो आणि तो योग्य प्रमाणात ते वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकून, अगदी म्हणजे आपण जे आजच्या घडीला सगळी जी मुलं फास्ट फूड म्हणतो त्यातलं सुद्धा बर्गर असेल, पिझ्झा असेल, फिश बॉल्स असतील ह्या, किंवा फिश पॅटी असतील, कटलेट्स असतील, लोणची असतील, ह्या सगळे पदार्थ जे बनवतो आपण त्याला आपण मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात आपण माशांची किंमत पण वाढवतोय सर? नक्कीच. कारण आजच्या घडीला आपण जर असं म्हटलं की पूर्ण मासा जर विक्री करायचा झाला तर अगदी त्याला घाऊक बाजारपेठेत 100, 120 ते 150 रुपयापर्यंतच रेट मिळतो. परंतु जर तोच मासा स्वच्छ करून आणि विविध प्रक्रिया करून जर विकला, किंवा आपण एक फक्त लोणच्याचं उदाहरण घेऊया की ज्या बरेच बचत गट आज त्या बिझनेसमध्ये आहेत, तर जर लोणचं जरी म्हटलं तर 1 किलो माशापासून 600 ते 700 ग्रॅम लोणचं तर बनतंच. म्हणजे आपण जर 150 रुपयाचा जरी मासा पकडला आणि समजा आपण 500 ग्रॅमच आपण प्रत्येक 1 किलोपासून उत्पन्न लोणच्याचं पकडलं तर 2 किलो माशापासून 1 किलो लोणचं तयार होतं. म्हणजे साधारणतः लागत ही 300 ते 400 रुपये पर किलो लोणचं करण्यामागे आहे, पण तेच लोणचं जवळपास 600 ते 700 रुपये किलोने आज मार्केटमध्ये विकलं जातं. म्हणजे आपण बघितलं तर दुपटीपेक्षा जास्त हे आज याच्यामध्ये प्रॉफिट जनरेशन आहे. त्यामुळेच हा एक चांगला व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय म्हणून होऊ शकतो. बरं सर, हे जे प्रॉडक्ट्स आहेत तर त्याला बाजारामध्ये मागणी आहे का? कारण तुम्ही तर त्याचं इम्पॉर्टन्स सांगितलं आणि त्याची म्हणजे जी शेल्फ लाईफ आपण वाढवतोय थोडक्यात त्याबद्दल सांगितलं. मग याला लोकप्रिय आहेत का ही सगळी उत्पादनं? नक्कीच. कारण कसं आहे, आजच्या घडीला मासा हे एक आरोग्यदायी अन्न म्हणून आज लोकांच्यातही पॉप्युलर होत आहे. कारण माशामध्ये इतके घटक आहेत आरोग्यदायी की ज्याची प्रथिनं ही पचायला खूप सिंपल असतात. म्हणजे जर आपण बाकीचं जर नॉनव्हेज आयटम्स बघितले, किंवा म्हणजे चिकन खाणं किंवा बाकी ॲनिमलचं जे मीठ असेल, मटण आपण म्हणतो त्याला, ते खाणं असेल, तर त्यातली प्रथिनं ही पचायला खूप जड असतात. पण माशाची प्रथिनं ही लगेच पचतात. त्यामुळे प्रथिनं पचणं म्हणजे काय की प्रथिनांमध्ये असलेलं जे अमिनो ऍसिड्स वगैरे आहेत हे आपल्या बॉडीला लवकर जास्त अवेलेबल होतात. त्यामुळे मासा हे एक आरोग्यदायी अन्न म्हणून आजकाल लोकांमध्ये ते एक स्थापन झालेलं आहे. आपल्या ह्या भागामध्ये थोडं त्याचं प्रमाण कमी असलं तरी आता हळूहळू त्याबद्दल जनजागृती चांगल्या पद्धतीने होतीये. त्यामुळे हे जे आणि शहरी भागाचा जर आपण विचार केला तर शहरी भागांमध्ये आजच्या घडीला लोकांना सगळं फास्ट हवंय. त्यामुळे रेडी टू ईट असेल, रेडी टू कुक, ह्यासारखे जे पदार्थ आहेत हे वेगवेगळ्या स्वरूपात त्यांना आजच्या घडीला म्हणजे त्यांची डिमांड आहेच. बऱ्याचशा मॉल्समध्ये किंवा सुपर मार्केट्समध्ये आपण गेलो तर अशी खूप सारे पदार्थ आहेत की जे तिथे मिळत आहेत आणि ते लोकांना पण हवेत. तर त्या पद्धतीमुळे डिमांड तर नक्कीच आहे आणि ती फक्त योग्य दिशेने आपण हे प्रॉडक्ट बनवले तर नक्कीच फायदा होऊ शकतो. बरं, आता कुठलाही व्यवसाय म्हटला सर तर त्यात गुंतवणूक लागते. तर आणि लोक त्या गुंतवणुकीलाही पूर्वी म्हणजे सर्वप्रथम घाबरा सुटतो त्यांना. तर कमी गुंतवणुकीची अशी कुठली मत्स्य प्रक्रिया आहे?
आपण जर कमी गुंतवणूक म्हटलं तर अगदी सिंपल म्हणजे मासा साफ करून विकणे एवढी जरी फक्त केलं तरी ती सुद्धा एक फार मोठा चांगला बिझनेस होऊ शकतो. बरं. फक्त काय करायचंय, मासे आणायचे, डिमांडनुसार आपल्याला तेवढा फक्त अंदाज पाहिजे की किती मासे आपण दिवसभरात विक्री करू शकतो. तर तेवढाच फ्रेश मासा आणला, त्याचं डोकं काढून जरी गट काढून जरी त्याला चांगले कट करून स्वच्छ करून जरी लोकांना ऑनलाईन पद्धतीने प्लॅटफॉर्मने किंवा एखादं चांगलं दुकान हायजिनिक मार्केट हायजिनिक कसं एक दुकान स्थापन करून, कारण आजच्या घडीला कसं आहे, लोकांना त्या मार्केटमध्ये तिथल्या घाणीमुळे जावंसं वाटत नाही, कारण तिथे ते माशा फिरतात, सांडपाणी वाहत असतं, तर तिथनं मासा खरेदी करावंसं वाटत नाही. तर एक चांगलं आउटलेट केलं छोटंसं, तिथे हे बिझनेस केलं ऑनलाईन पद्धतीने, लोकांना घरपोच आपण जर हे पोचवलं तर ते होतं. हा सगळ्यात छोटा व्यवसाय झाला. त्याच्या बरोबरीने पदार्थ निर्मिती, जसं आपण आत्ताच बोललो होतो की ते महिला ग्रामीण भागातल्या त्याचा फायदा घेऊन ते पदार्थ बनवू शकतात. मासा वाळवणं याला काय लागणार आहे, कारण अगदी आपण जर हाय एंडने बघितलं तर सोलर ड्रायर्स वगैरे वापरू शकतो, पण आपण सन ड्राईंग सुद्धा करू शकतो. एवढं ऊन आहे, 40-45 डिग्री टेम्परेचरमध्ये 1 किंवा 2 दिवसात मासा ड्राय होऊ शकतो. आणि ड्राय माशाला आपला जो भारतातला जो आपण पूर्वोत्तर भाग म्हणून नॉर्थ ईस्ट रिजन, तिथे सुद्धा ड्राय माशाला खूप चांगल्या प्रमाणात मागणी आहे. फक्त तो ड्राय करायचा आहे, मासा भरायचा आहे बॅगमध्ये आणि तिकडे पोचवायचा. ह्या पद्धतीने आपण खूप सारे असे छोटे व्यवसाय चालू करू शकतो. या क्षेत्रातील स्टार्टअप संधींबद्दल काय सांगाल सर? स्टार्टअप जसं आत्ताच मी म्हटलं की ऑनलाईन मार्केटिंग आपण म्हणू शकतो की स्वच्छ हायजिनिक मासा घरपोच विकणे हा एक चांगला स्टार्टअप होऊ शकतो. मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती हा एक चांगला स्टार्टअप होऊ शकतो. माशांपासून आता अजून जी उपउत्पादनं किंवा आपण त्याला बाय प्रोडक्ट्स म्हणतो, हा एक चांगला बिझनेस होऊ शकतो. अगदी माशाचा जो टाकाऊ भाग आहे त्याच्यापासून खत निर्मिती सुद्धा एक चांगला स्टार्टअप बिझनेस होऊ शकतो. आणि उपउत्पादनांबाबत आता बोललो तर खूप सारी अशी उपउत्पादनं आहेत की ज्याला खूप डिमांड आहे भारतामध्ये सुद्धा आणि भारताच्या बाहेर सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्टार्टअप बिझनेसची म्हणजे नक्कीच उपयोगी पडेल. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रक्रियांची उपकरणाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या सर. जसं तुम्ही ड्रायिंगसाठी तर काही फार लागत नाही, पण बाकी ज्या प्रोसेस आहेत तर त्यासाठी आपल्याला छोट्या युनिट कुठले छोटे युनिट लागू शकतात? आता आपण म्हटलं जर युनिट म्हणजे आपली त्याची रिक्वायरमेंट जर म्हटली तर काही टेबल जरी फक्त म्हणजे स्टेनलेस स्टीलची टेबल्स असतील, मासे कापण्यासाठी चांगल्या क्वालिटीची सुरी, किंवा आपण म्हणू शकतो की त्याच्यानंतर त्याचे सीलिंग युनिट्स असतील, किंवा व्हॅक्यूम पॅक जर आपल्याला प्रॉडक्ट विकायचे असतील तर एखादं व्हॅक्यूम पॅकचं यंत्र आपण घेऊ शकतो. या पद्धतीने त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅकेजिंग करणं आणि त्याचं मार्केटिंग, या गोष्टी मध्ये एक छोटा उद्योग व्यवस्थितपणे चालू करता येऊ शकतो. अच्छा सर, तुम्ही आता या प्रश्नाच्या अगोदर मत्स्य उपउत्पादनाबाबत बोलत होतात, म्हणजे बाय प्रोडक्ट्स बद्दल बोलत होतात, तर काय सांगाल कुठले बाय प्रोडक्ट्स असतात आणि कसं त्याचं काय महत्त्व आहे? मत्स्य म्हणजे आपण जे उपउत्पादनं म्हणतो बाय प्रोडक्ट्स ही खूप साऱ्या प्रकारची आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी सुरुवात करायचं म्हटलं तर फिश मिल, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये फिशची कुटी म्हणू, तर फिश मिल पासनं फिश सायलेज, त्यानंतर कोलाजेन आहे, त्यानंतर तुमचं पर्ल इसेन्स आहे, अंबरग्रीस आहे, ही अशी कायटीन, कायटोसान, अशी बरेचसे उपउत्पादनं जी आजच्या घडीला मासे किंवा कवचधारी प्राणी म्हणजे आपण प्रॉन्स म्हणू यांच्या टाकाऊ भागापासून आपण बनवू शकतो. आणि आज त्याला नॅशनली आणि इंटरनॅशनली फार डिमांड आहे. फार मोठ्या इंडस्ट्रीज सुद्धा त्याच्यापासून बनवतात, पण आपल्याला गाव पातळीवरती ह्यातली काही ठराविक उत्पादनं तर आपण नक्कीच बनवू शकतो. या बाय प्रोडक्ट्स बद्दल आपण पुन्हा बोलू सर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे भूजलीय मत्स्य प्रक्रिया उद्योगातील संधी, आणि आपल्यासोबत सागर जोशी सर आहेत. सर, आपण बाय प्रोडक्ट्सबद्दल सांगत होतात, तर त्या बाय प्रोडक्ट्समध्ये तुम्ही फिश मिलचा उल्लेख केला, तर हे फिश मिल म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय महत्त्व आहे? फिश मिल म्हणजे माशाचा जो वेस्टचा भाग आहे, म्हणजे आपण म्हणू की समजा एक फिश पासून फिलेट बनवतात, तर फिलेट बनवताना काय करतात, माशाचा जो खाण्याचा जो भाग आहे तो वेगळा काढून घेतात, की ज्याचं जे यील्ड म्हणू आपण, म्हणजे 100 ग्रॅम जर मासा असेल तर फिलेट फक्त 30 ते 35 ग्रॅम मिळतात, म्हणजे 60 ते 65 ग्रॅमचं वेस्ट जनरेट होतं. त्याचबरोबर बाकीही असे काही मासे खाण्याचे प्रकार आहेत की त्याच्यामध्ये माशाची हाडं असतील, किंवा माशाचं डोकं असेल, इंटेस्टाईन असेल, स्केल्स असतील, हे सगळे काढून टाकले जातात. म्हणजे इन जनरल जर
आपण म्हटलं तर एका माशापासून 30 ते 35% वेस्ट जनरेट होतं, म्हणजे फार मोठं प्रमाण आहे. तर हे जे वेस्ट आहे तर हे जर साधं ड्राईंग केलं, सन ड्राईंग केलं आणि आपण जसं आपलं गिरण असते म्हणजे चक्की आपण म्हणू, त्याच्यामध्ये त्याला दळण्यासारखं करून त्याच्यामध्ये इथे आम्ही म्हणतो त्याला एक पल्वरायझर म्हणून एक त्याला मशीनचं नाव आहे, की ज्याच्यामध्ये ते टाकलं, ड्राय केलेलं, म्हणजे ज्याचं बाष्प आपण 20% खाली आणलं तर ते ड्राय होऊन जातं आणि त्याच्यामध्ये नंतर जर पल्वराइज केलं तर जी फाईन पावडर मिळते ते म्हणजे फिश मिल. आता हे फिश मिल जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये जवळपास 55 ते 60% त्याच्यात प्रोटीन्सच असतात. म्हणजे हे जे फिश मिल आहे ते आजच्या घडीला पोल्ट्री फीड म्हणून किंवा इव्हन फिश फीड मध्ये सुद्धा एक चांगला ऍडिटिव्ह म्हणून काम करतं. आणि सगळ्यात महत्वाचं या फिश मिल मध्ये की जे असेन्शियल अमायनो ऍसिड्स आपण म्हणतो की जे खूप महत्वाचे असतात ग्रोथसाठी, तर ते सुद्धा फार चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे एक फिश मिल हे वेस्ट पासून वेल्थ निर्माण करायचं एक फार मोठं माध्यम आहे. तुम्ही आताच वेस्ट टू वेल्थ ह्या संकल्पनेबद्दल बोललात, तर काय नेमकी ही संकल्पना आहे सर? ही संकल्पना तेच की जे वेस्ट की आता मी म्हटलं की 30 ते 35% एक इन जनरल हे माशाच्या प्रोसेसिंग नंतर मत्स्य प्रक्रियेमध्ये वेस्ट जनरेट होतं. जर हे वेस्ट आपण उपयोगच करून घेऊ शकलो नाही तर तो एक प्रकारे आपण म्हणू शकतो की ते आर्थिक नुकसानच आहे. म्हणजे यातनं जर आपण अजून काही बनवलं त्या वेस्ट पासून तर ते एक चांगल्या प्रकारे एक आर्थिक स्रोत होऊ शकतो अजून, की इथनं जर म्हणजे मूळ मत्स्य प्रक्रियेमधनं जे आपण लोकांच्या खाण्यासाठी म्हणून बनवतोय तर हे जे बाय प्रोडक्ट्स आहेत हे ॲनिमल फीड म्हणून पण जाऊ शकतात किंवा सौंदर्य प्रसाधनांच्या साईडला सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे नॉन एडिबल पोर्शन आहे तो माणसासाठीचा, तर तिथे सुद्धा ते चांगल्या प्रकारे होऊ शकतात. दुसरा एक प्रॉडक्ट आहे फिश सायलेज, तो सुद्धा त्यात तितकाच महत्वाचा आहे, कारण फिश सायलेज मध्ये सुद्धा माशाची डोकं, हाडं, त्वचा हेच केलं जातं. फक्त काय करतात की त्याच्यामध्ये आम्ल म्हणजे ऍसिड ट्रीटमेंट दिली जाते किंवा कधी कधी एन्झाईम ट्रीटमेंट दिली जाते आणि ते जे प्रोटीन्स असतात त्याला ब्रेक केलं जातं. थोडक्यात सिंपल फॉर्म मध्ये ते आणलं जातं. म्हणजे जेव्हा प्रोटीन सिंपल फॉर्म मध्ये येतं तेव्हाच त्यातले जे अमायनो ऍसिड्स जे आहेत ते सगळे बाहेर पडतात आणि ते सुद्धा आपण कुक्कुटपालन किंवा मत्स्य फीड अशा ठिकाणी ते एक ऍडिटिव्ह म्हणून वापरू शकतो की जिथे प्रोटीन सोर्स आपण त्यांना चांगल्या पद्धतीचा देऊ शकतो. आजपर्यंत फॉडर सायलेज बद्दल ऐकलं होतं सर, जेणेकरून मग स्कार्सिटी फॉडर म्हणून आपण त्याचा उपयोग करतो, पण फिश सायलेज पहिल्यांदा संकल्पना ऐकली. तर हे सायलेज आपल्याला किती दिवस वापरता येईल पुढे एकदा तयार केलं की? हे सायलेज नक्कीच जर ते प्रॉपर आपण जर ते लिक्विफाईड फॉर्म मध्ये असतं, जर प्रॉपर आपण त्याला पॅकिंग करून आणि हे जर ठेवलं तर माझ्या मते तरी ते 5 ते 6 महिने तरी नक्कीच चांगल्या पद्धतीने आपल्याला वापरायला काहीच हरकत नाही. अच्छा, म्हणजे फिश मॅन्युअर असतं सर किंवा वेस्ट असतं त्याचा आपण, तुम्ही मगाशी म्हणाले की आपण फर्टिलायझर म्हणून वापर करू शकतो. तर शेतात आपण किंवा किती शेतकरी याचा उपयोग करतात? आजच्या घडीला मला वाटत नाही की एवढी शेतकऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल जनजागृती आहे किंवा कुठचं आपल्या ह्या इनलँड सेक्टरमध्ये असं कुठचं युनिटही नाही की जे प्रत्येक माशांच्या आपल्या मार्केटमध्ये जाऊन तिथलं जे वेस्ट आहे ते एकत्रितपणे करून आणतील आणि मग ते कुठेतरी त्याचं खत बनवतील. आजच्या घडीला हा इथे एक अनऑर्गनाइज्ड व्यवसाय आहे. जर ह्याला एक ऑर्गनाइज स्वरूप दिलं, म्हणजे एखादं युनिटने दररोज संध्याकाळी किंवा जी मासे विक्रीची जी वेळ असेल त्याच्यानंतर जर एक छोटं व्हेकल घेऊन सगळं वेस्ट कलेक्ट केलं तर टनावारी वेस्ट फक्त नागपूरमधनच ते निघू शकेल. मग त्याचं जर आपण आता वेस्टमध्ये थोडक्यात काय आहे की आणि फर्टिलायझरचं मूळ गुणधर्म काय की त्याच्यामध्ये तुमचं नायट्रोजन फॉस्फरसचं प्रमाण जे ज्याच्यात चांगलं असतं ते चांगलं फर्टिलायझर म्हणून काम करतं. आता प्रोटीन म्हणजे काय थोडक्यात तो नायट्रोजनच आहे. तर ते जर तुम्ही जर फक्त जमिनीत खड्डा करून जर तुम्ही अल्टरनेटली अगदी भुशाबरोबर मिक्स करून जरी त्याला आपण टाकलं तरी अगदी महिन्याभरामध्ये त्याचं एक चांगलं मॅन्युअर तयार होऊ शकतं, जमिनीची सुपीकता वाढू शकते आणि ते विकून आपण म्हणजे शेतकरी एक आर्थिक फायदा पण स्वतःचा करून घेऊ शकतात. म्हणजे याच्यासाठी अवेअरनेसची गरज आहे सर, नाही का? नक्कीच. जेव्हा आपण फिश मिलचा ॲज अ पोल्ट्री फीड म्हणून वापर करतो सर, मग त्या प्रॉडक्ट्सला स्पेशली माशांचा वास येतो का? किंवा मग त्याच्यासाठी पण काही पातळी असेल अर्थात? नाही तर नाही, माशांचा वास हा थोडाफार येतोच त्याला, पण कसं आहे आता ज्यावेळेला पोल्ट्री फीड असेल किंवा मत्स्य फीड असेल तर त्यांना तो एक अट्रॅक्टंट म्हणूनच काम करतात. म्हणजे तो वास ऍक्च्युअली चांगला आहे त्या खाद्यामध्ये असणं, कारण ते एकतर ते न्यूट्रिशियस पण होऊन जातं आणि जे ॲनिमल्स शक्यतो खाणं सोडतात वगैरे जो प्रकार असतो, जसा कुक्कुटपालना संदर्भात मला एवढं हे नाही, पण फिश मध्ये पण असे हे आहेत की त्यावेळेला मासे काही काळासाठी खातच नाहीत, ते स्ट्रेस मध्ये गेल्यानंतर वगैरे. मग त्यावेळेला जर फिश मिल वगैरे त्याच्यामध्ये वापर करून किंवा ऍड करून जर आपण म्हणजे एक लिमिटेड जी रेंज आहे तेवढा जर आपण उपयोग केला तर निश्चितच आपल्याला त्यापासून म्हणजे कुठल्याही प्रकारचा वास वगैरे न येता ती प्रॉडक्ट्स आपण वापरू शकतो. सर, आता आपण थोडक्यात एक थांबूया आणि या विषयावर चर्चा पूर्ववत करूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन.
दर्शको, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण भूजलीय मत्स्य प्रक्रिया उद्योगातील संधी या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्यासोबत प्राध्यापक सागर जोशी सर आहेत. सर, आतापर्यंत आपण व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्सबद्दल बोललो. यानंतर कोल्ड चेनची काय भूमिका असते सर या प्रक्रियेमध्ये? कोल्ड चेन हा एक फार मोठा रोल आहे कोल्ड चेनचा. म्हणजे अगदी कापणीपासून ते विपणनापर्यंत, म्हणजे मार्केटिंगपर्यंत जर आपण विचार केला तर प्रत्येक स्टेजला एक शीतसाखळी ही मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार येतात. म्हणजे मासे कापल्यानंतर बर्फाचा वापर असेल, बर्फाचा वापर हा किती करावा ह्याचंही एक प्रमाण आहे. म्हणजे 1 किलो माशाला 2 किलो बर्फ किंवा 1 किलो माशाला ॲटलिस्ट 1 किलो बर्फ, तो बर्फ सुद्धा चांगल्या पाण्यापासून बनलेला पाहिजे. तर तो ॲटलिस्ट वापरला पाहिजे. कारण बर्फाची भूमिका फार महत्त्वाची आहे. सुरुवातीला बर्फ जर चांगला आपण वापरला तर तो काय करतो, ते माशाच्या सरफेसवरचं टेम्परेचर जे आहे ते खूप कमी करतो. त्यामुळे जे जीवाणू आहेत की जे वाढ होऊन लगेच मासा खराब होण्याची जी प्रक्रिया चालू राहते तर ती आपण थोडी पुढे नेऊ शकतो. म्हणजे नुसता मासा ठेवून तो जर 2 दिवसात खराब होत असेल तर बर्फ वापरून आपण त्याचं जे शेल्फ लाईफ आहे किंवा टिकाऊपणा जो आपण म्हणतो तो जवळपास 10 ते 12 दिवसापर्यंत आपण पुढे नेऊ शकतो. म्हणजे बर्फाची भूमिका आहेच आणि हे सुद्धा एक शीतसाखळीतला एक कोल्ड चेन मधला महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर मासा जेव्हा तुमचा एका युनिटमध्ये येईल तेव्हा ॲटलिस्ट त्याच्यामध्ये आपण कोल्ड स्टोरेजचा वापर असेल, फ्रीजिंगचा वापर असेल, रेफ्रिजरेटेड कंटेनर्सचा वापर असेल का मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार जास्त पद्धतीने म्हणजे चांगल्या पद्धतीने त्या कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. अदरवाईज काय होतं की ह्या ठिकाणी जर आपण नीट लक्ष दिलं गेलं नाही तर आजच्या घडीला भारतामध्ये किंवा इव्हन आपण जगामध्ये पण म्हणू शकतो, भारतात थोडंसं प्रमाण जास्तच आहे की पोस्ट हार्वेस्ट लॉसेस म्हणजे कापणीनंतर जे मासे खराब होण्याचं जे प्रमाण आहे ते जवळपास 35% पुढे आहे. म्हणजे 100 किलो माशांपैकी 35 किलो मासे तर फक्त खराब होतात ह्या प्रॉपर पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट न केल्यामुळे. त्यामुळे शीतसाखळीला एक अनन्यसाधारण महत्व नक्कीच ह्या प्रक्रियेमध्ये आहे. अच्छा सर, लोक आपापल्या आवडीनुसार किंवा सवडीनुसार ते कधी कधी मासे असतात ते काही लोक फ्राय करून खातात किंवा बॉईल करून खातात. तर यामध्ये तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या मतानुसार काय तुम्ही रेकमेंड कराल सर? नक्कीच भारतामध्ये एक चुकीची पद्धत थोडीशी मासे खाण्याची एक पॉप्युलर झालेली आहे म्हणून किंवा पटकन होतात म्हणून असेल की मासा काही त्याला मसाले वगैरे लावून तेलामध्ये सोडायचा. आता जे आपल्या इथे जे तेल मिळतं त्या आपल्या तेलामध्ये शक्यतो ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स हे खूप जास्त प्रमाणात असतात. ते काय करतात की मासा जेव्हा आपण तळतो त्यावेळेला ते तेल शोषून घेतो तो मासा. म्हणजे ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स हे फार मोठ्या प्रमाणात वाढून जातात तळल्यानंतर. आणि ओमेगा 3 आणि ओमेगा 6 ह्याचं जे प्रमाण आहे, जे पोषण आहारमधलं आपण जर म्हटलं न्यूट्रिशियस डाएट जर आपण कन्सिडर केलं तर ते जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणावर अपसाईड डाऊन होऊन जातात आणि ते मग मासे आरोग्यदायी म्हणून आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे मासे जर खायचे तर शक्यतो उकळवून किंवा भाजून हे जर खाल्ले गेले किंवा आपण अगदीच जर ते जमत नसेल तर निदान डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून जरी ते वापरले गेले, जर खाल्ले गेले तर ते नक्कीच त्यातलं जे न्यूट्रिशन आहे हे माणसाच्या आहारामध्ये एक चांगला रोल प्ले करू शकतं. खूप महत्त्वाची अशी माहिती सर तुम्ही आमच्या दर्शकांना दिली. यानंतर सर, अशा पद्धतीचे प्रशिक्षण म्हणजे ह्या मत्स्य प्रक्रिया उद्योगाची प्रशिक्षण आपल्या विद्यापीठामार्फत दिले जातात का? हो, नक्कीच. आमच्याकडे आम्ही फक्त हे मत्स्य प्रक्रियाच नव्हे तर मत्स्य संवर्धनापासून प्रक्रियापासून विपणनापर्यंत या प्रत्येक ह्याची प्रशिक्षणं आमच्या कॉलेजला मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूर किंवा अगदी मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर असेल आणि आता जे 3रं मोर्शीमध्ये अमरावतीत चालू झालं, ह्या सगळ्या ठिकाणी अशा प्रकारची प्रशिक्षणं 3 दिवसाची असतील किंवा 1 दिवसाचं डेमॉन्स्ट्रेशन असेल, ह्या पद्धतीची प्रशिक्षण आम्ही शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आम्ही ती घेत असतो. प्रत्येक शेतकऱ्यांनाच एका ठराविक मत्स्य प्रक्रियालाच काही जणांना महत्वाचं असतं असं नाही, काही जणांना मत्स्यपालनामध्ये इंटरेस्ट असतो. तर त्याचे काही ठराविक शेतकरी जर जमले तर त्यांचं आम्ही लगेच 1-3 दिवसाचं वगैरे प्रशिक्षण आमच्या महाविद्यालयात त्यांचं ऑर्गनाईज करतो. अच्छा, अतिशय महत्त्वाची अशी माहिती आज आमच्या दर्शकांना तुम्ही दिली सर. सर, दर्शक हो, आज सर आपल्याकडे आले आणि वेळात वेळ काढून ते आपल्याकडे आलेले आहेत. कारण सरांच्या बिझी शेड्यूलमध्ये हा एक नवीन टॉपिक्स इथे येणं आणि आपल्याला माहिती देणं हा एक नवीन विषय सरांसाठी होता. पण या प्रक्रियातील ज्या संधी आहेत, मत्स्य प्रक्रिया उद्योगातील ज्या संधी आहेत त्याबद्दल सरांनी आपल्याला सांगितलं. त्यानंतर कशा पद्धतीने मासा हा खाल्ला पाहिजे, कुठल्या कुठल्या वेगळ्या प्रक्रिया आहेत जसं कॅनिंग आहे, ड्रायिंग आहे, फ्रीजिंग आहे, याबद्दल सरांनी सांगितलं. आणि या क्षेत्रामध्ये किती रोजगाराच्या संधी किती मोठ्या स्वरूपात आपल्याला आहेत त्याबद्दलही सरांनी सांगितलं. तर सर, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.